नमस्कार शेतकरी बंधूंना, नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आपलं स्वागत आहे. आपलं हे 736B आपला हा ड्युअल स्टार्टर 2 फेज 3 फेज 2 इन ऑल इन 1 प्लस ज्यूस व्होल्टेज साठी चालतो. म्हणजे MSCB ची ज्यावेळेस लाईट नाही का 2 फेज मध्ये चेंज करत असते, म्हणजे चेंज म्हणण्यापेक्षा कमी जास्त होत असतो, म्हणजे उलट म्हणजे एक जम्पिंग उड्या मारतो साध्या भाषेत म्हणतात, त्या प्रकारे तो थांबवतो ज्यूस मध्ये. ऑटोमॅटिक सिस्टम आहे 2 फेजला. ह्याला ज्यूस 2 फेजला 300 व्होल्टच्या खाली आलं की ऑटोमॅटिक हा ज्यूस ऑन करतो. ज्यूस ऑन म्हणजे तो जो काय आपलं व्होल्टेज चेंज होत असतं ते थांबवतं आणि मोटर चालू होती. या कमी जास्त म्हणजे दोन्ही फेजमध्ये तो बॅलन्स करतो आणि मोटर चालू करतो. म्हणजे सपोज एक 300 असेल तर 400 पर्यंत व्होल्टेज तयार होतं, त्यानंतर मोटर ऑन होते. मोटर ऑन झाली की करंट जो बेसिक आपला रेग्युलर करंट असतो त्याप्रमाणे ते करंट घेते. सपोज 5 HP एक 10-12 एम्पेअर पर्यंत चालतेच असं, कारण रेग्युलर प्रमाणे चालतं ज्यूसमुळं. नाहीतर मग आपल्याला इतर वेळेस नाही का DP मध्ये ज्यूस करायची वेळ होत होती. DP मध्ये जाणे, लिंक फिरवणे खूप अवघड जात होतं. तर हे सोपं झालेलं आहे एकदम, आणि याच्यामध्ये खूप हेवी केलेलं आहे. हे बघूया आपण. याच्यामध्ये हा DC व्हर्जन आहे. हाच स्टार्टर येऊन यूज केलेला आहे. हा रिले आहे 200 एम्पेअर. हा कॉन्टॅक्टर बेस आहे. ह्याला इनपुट 3 फेज, आउटपुट मोटर आणि 2 कॅपॅसिटर. त्यानंतर हे ज्यूसचा कॉन्टॅक्टर येतो आहे, ज्यूसचा MCB येतो. आणि ह्याच्यामध्ये ज्यूस हाय येतो, ज्यूस लो येतोय, त्यानंतर लो व्होल्टेज, हाय व्होल्टेज, ऑन टायमर, ऑफ टायमर, सर्व टोटल टायमर वगैरे दिलेले आहेत ह्याच्यामध्ये. मग हे पॅरामीटर तुम्हाला सेटिंग करता येईल. हे पुढं आपण बघून घेऊया. सुरुवातीला हे सेट बटन दिलेलं आहे. 2 फेजचं बटनने अप आणि 3 फेजच्या बटनने डाऊन, म्हणजे कमी जास्त करण्यासाठी हे स्विच यूज करणे. हे 5 सेकंद दाबून धरणे, सेट आले की सोडणे. पुढं टच 3 फेज ड्रायरन येतं. मग 3 फेजचं ड्रायरन तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर करू हे बटनने करू शकता. पुढं सेटचं बटन दाबलं की एक्सेप्ट येतं. एक्सेप्ट आलं की 3 फेजचं ओव्हरलोड. ओव्हरलोड मात्र स्टार्टरचा रिले लावणे. स्टार्टरचा रिले जर सपोज मोटर एक 5 HP असेल तर एक 10 एम्पेअर करंट घेते, त्यावेळेस ते 15 एम्पेअर असते. तर आपल्याला 12 करायचं असेल तर कमी करू शकता असं. ओके. एक्सेप्ट. पुढे गेल्यानंतर आता 2 फेजचं ड्रायरन आलं. तसंच त्याच पद्धतीने 2 फेजचं ड्रायरन आपण कमी जास्त करू शकतो. त्यानंतर पुढे एक प्रेस केलं की एक्सेप्ट. एक्सेप्ट केल्यानंतर पुढं ओव्हरलोड हे तर अवश्य लावणे. 2 फेजला काय होतंय, मोटर हे करंट जास्त घेत असते. 10 एम्पेअर 3 फेजला घेतलं तर एक 14 एम्पेअरच्या आसपास 2 फेजला चालत असते. त्याच्यामुळे ह्याचं ओव्हरलोड अवश्य सेट करा. ओव्हरलोड सेट केल्यामुळं तुरंत मोटरला काय कमी जास्त व्होल्टेज कमी झालं, एम्पेअर वाढलं की तुरंत बंद करतं लगेच क्विक ॲक्शनने. हे ओव्हरलोड हा सेटिंग हे मॅन्युअली लावा. ऑटोमॅटिक तर आहेच 50%, मॅन्युअली तुम्ही 40%, 30% करू शकता. एक्सेप्ट. ज्यूस लो व्होल्टेज म्हणजे कमीत कमी 2 फेजला व्होल्टेज कमी आल्यानंतर हे ज्यूस लो व्होल्टेज लावणे गरजेचं आहे. तिथं लावणे म्हणजे ऑटोमॅटिक लावलेलं आहे. आम्ही 310ला फिक्स केले. तुम्हाला वाटत असेल की बाबा अजून कमी करावं, 270, 260 तरी करू शकता तुम्ही. ओके. एक्सेप्ट. ज्यूस हाय व्होल्टेज. हाय म्हणजे आपल्याला कमीत कमी हायला किती 400ला 400 प्लस चालवायची असं 410, तर 410 इथं फिक्स करा. 400 पर्यंत गेले की ते हाय व्होल्टेजने बंद करेल. आता हा रेग्युलर लो व्होल्टेज, म्हणजे रेग्युलर लो व्होल्टेज किती ठेवायचं तुम्हाला 200, 250, 250 तर ठेवू शकता. ओके. हा 210 फिक्स आहे. मॅन्युअली तुम्हाला कमी जास्त करता येतो. हे पॉवर ऑन टायमर चालू करायचं. मोटर पॉवर ऑन टायमर म्हणजे चालू किती मिनिटांनी करायची, ते फिक्स तर 40 सेकंद आहे. प्लस तुम्हाला वाढायचं असेल तर प्लस मायनस करू शकता. एक्सेप्ट. ही टच टायमिंग. टचिंग कॅपॅसिटरचं टायमिंग आपल्याला जर कमी करायचं असेल, हे फिक्स 11 सेकंद आहे. 3, 5, 7.5ला आपल्याला जर 5 सेकंद करायचं तर 5 सेकंद 2 फेजच्या बटनाने करू शकतो आपण. हे 5 सेकंद. ह्याला ओके केलं की सेव्ह. एक्सेप्ट. एक्सेप्ट की पुढचं फंक्शन बाहेर आलं. ओके. हे पॅरामीटर सेटिंग आहे. आणि ह्याला 2 फेजला आणि 3 फेजला ऑटोमॅटिकली कन्व्हर्जेशन आहे. आणि सेटिंग पॅरामीटर बी फुल्ली ऑटोमॅटिकली आहे. धन्यवाद.